मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा 39%वर जुलै अखेरीपर्यंत मुंबईकरांना पाणीसाठा पुरवावा लागणार। पाणी कपातीचं संकट टाळण्यासाठी आता पालिकेची सरकारला विनंती। पाऊस लांबल्यास मुंबई पालिका राखीव पाणीसाठ्याचा वापर करणार। पुणे पोलिसांकडून परराज्यात नेणाऱ्या गांजावर आता कारवाई, तर 17,10,000चा गांजा पोलिसांकडून जप्त। कर्नाटकच्या नदीम शेखला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं। राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर आर्थिक भार। गेल्या 1.5 वर्षात विद्यापीठानं 64 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केल्यानंतर सुद्धा सरकारकडून निधी मिळाला नसल्याचं स्पष्ट। नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये गुढीपाडव्यापासून रामजन्मोत्सवाचा सोहळा, तर रामजन्मोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मंदिरात साफसफाई करण्यात आली। गोंदियामध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांवर वाळू माफियाचा हल्ल्यामध्ये देवरीच्या उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड जखमी। अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेले असताना कट्टीपार या ठिकाणी हल्ला। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय, केंद्र सरकारची मोठी घोषणा। 1 एप्रिल 2025 पासून निर्णय लागू होणार, तर जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी 10% अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबारमधील 4.25 लाख कुटुंबियांचं ई-केवायसी अजूनही बाकी, तर मोफत धान्याचा लाभ मिळवण्यासाठी 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करणं बंधनकारक। नंदुरबार जिल्हा प्रशासनानं पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याच्या कामाला मंजुरी द्यावी, भारतीय जैन संघटनेची मागणी।